राज्यात घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार सुरू आहे। विदर्भासह महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात सिलेंडरचा काळा बाजार सध्या केला जातोय। विदर्भातील 6 जिल्ह्यांमध्ये 163 गॅस वितरकांची झडती घेण्यात आली आहे। या कारवाईत 110 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आलेत। यात 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपुरातही छापेमारी करण्यात आली आहे। भंडाऱ्यात जिल्हा पुरवठा विभागानं साठेबाजांवर कारवाई केली आहे, तर शहरातील राजीव गांधी चौकातील एक दुकान मालकावर तसंच दौडीपार येथील CSC केंद्रावर धाड टाकून 37 बेकायदा साठवून ठेवलेले गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले। यामुळे गॅस सिलेंडरचा काळा बाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले। नाशिकमध्येही सिलेंडरचा काळा बाजार होत असल्याचं आढळून आलंय। फरार पथक नांदगाव, मनमाड शहरासह तालुक्यातील गावखेड्यांवर असलेली गॅस एजन्सी आणि गोडाऊनला भेट देऊन त्यांच्याकडे किती ग्राहक असून सध्या किती सिलेंडर शिल्लक आहेत याची तपासणी भरारी पथकाकडून केली जाते। हिमांशु पान मंदिर आणि माकडे सायकल स्टोर्स याच्या मधोमध एक गली होती। त्या गलीमध्ये 4 सिलेंडर आम्हाला ठेवलेले आढळले। ते ब्लॅक मार्केटिंगच्या उद्देशाने ठेवलेले असावेत अशी प्रथमदर्शनी आम्हाला शंका निर्माण झाली आणि त्याच्यामुळे ते सिलेंडर आम्ही जप्त केले। तपासणीमध्ये आम्ही गॅस स्टॉक किती आहे आणि व्यावसायिक ग्राहक किती आहेत आणि घरगुती ग्राहक किती आहेत आणि त्यांच्याकडे असणारा शिल्लक स्टॉक याची तपासणी करत आहोत। त्याचप्रमाणे ग्राहकांच्या काही अडचणी आहेत का, तक्रारी आहेत का, बुक करून देखील ग्राहकांना गॅस मिळत नाही अशा काही तक्रारी आहेत का, हे देखील गॅस एजन्सी कडून आम्ही जाणून घेत आहोत। घरगुती गॅस धारकांना गॅसचा तुटवडा पडू नये यासाठी आम्ही तपासणी करून तसे गॅस एजन्सी धारकांना देखील सूचना करत आहोत की बाबा आपल्या जे स्टॉक प्रमाणे स्टॉक जो आहे तो स्टॉक कमी असेल तर शासनाकडून मागवून घ्यावा तुमच्या एजन्सीकडून आणि त्याप्रमाणे बाबा ग्राहकांना सुविधा चांगल्या प्रकारे मिळेल अशी दक्षता घेण्याची सूचना देखील आम्ही करत आहोत।